तुमचे ड्रोन कॅमेरे इतर हाताळी येतात ते दिवसाचं रुटीन करतात. शामराव अनंत देसाई श्रीदेवी माऊली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष. आमच्या गावामध्ये आज जवळजवळ 7 ते 8 वर्ष हत्तींचा वावर आहे. हत्तीमुळे लोक एवढी त्रस्त झालेली आहेत की काजूचं उत्पन्न त्यांना घेता येत नाही. नुकसान भरपाई नकोच, हेच नको, पण कुत्रा आवरा त्याच्या आमच्या गावामध्ये हत्तीच नको. तुम्ही काय करायचं ते करा, पण आमच्या गावातून हत्ती इथून घेऊन जा, एवढी कृपा करा फॉरेस्टवाल्यांनी. नमस्कार, मी कोळजर सरपंच सुजन सूर्यकांत गवस. काकांनी आता सांगितल्याप्रमाणे आमच्या गावात हत्तींचा उपद्रव खूपच चाललेला आहे. त्याच्यामुळे आमचं गाव कसा बागायती शेती जास्त प्रमाण आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काय आर्थिक आहे त्याच्यावरच अवलंबून आहे. आणि हत्तींमुळे आजपर्यंत खूपच आमचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या परिसरात आजूबाजूला कुठेच हत्ती नको, त्याच्यामुळे कायमचा बंदोबस्त इथून पुढे व्हायला पाहिजे. कसं हत्ती कुठे आहे ते बघायचं आणि त्याचा रिपोर्ट करायचा, मेसेज एक टाकायचा, लोकेशन सापडत नाही म्हणून टाकायचं. ह्याच्या पलीकडे काही होत नाही. आणि विषय असा आहे की ओंकार आणि जे 4 हत्ती आहेत ते त्या ठिकाणी अगोदर एक महिना येऊन राहिल्यामुळे आणि आज पूर्ण लोकांच्या काजू म्हणजे हातातोंडाशी आलेलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न आज जाऊन शेतामध्ये आणता पण येत नाही. कसं जाणार शेतकरी जाऊच शकत नाही काजूमध्ये. कधी हत्ती येऊ शकतो, कधी आक्रमण होऊ शकतं. मग सगळ्या काजू ज्या आहेत ना त्या लोकांच्या काजू आणता देत नाही. करोडो रुपयांचं नुकसान त्या ठिकाणी लोकांचं होतंय. आज तुम्ही ते एक तर तुम्ही काय करत हत्तीबद्दल नुकसान भरपाई तुटवंजी देता, ते काय विषय नाही. हत्तींना घालवायचा प्रयत्न करत नाही आणि शेतकऱ्यांना असलेलं उत्पन्न पण घ्यायला देत नाही. शेतकऱ्यांचं करायचं काय? आता पण आता प्रेझेंट आता ड्रम वगैरे ठेवलेले आता तोडून वगैरे टाकलेले आहेत. पण साहेब आता एवढे दिवस एवढे वर्ष हत्तीचा प्रश्न जटिल झालेला आहे. आपल्याकडून काय उपाययोजना करण्यात आली होच सांगा की तुम्ही बाबा ह्या गोष्टीवरती हत्ती प्रश्नावरती कुठचं पाऊल उचललं? फक्त काय ऑन पेपर विषय होतो आणि तळकट शिवपर्यंत तिथेच खेळ चालू आहे सगळा. आता मला सांगा ना, आमची पोटगी वार्षिक वर्षावरती आज जे काजूचं उत्पन्न होतं तो जर शेतकऱ्यांना पैसा मिळतो वर्षावर आम्ही ते खातो. आणि आता ह्या सीझन मध्ये हत्तीच्या भीतीपुढे आम्ही जाऊ शकत नाही तिथे. तुम्ही मागे सौरऊर्जेचं कंपाऊंड करतो म्हणून आम्हाला असं आश्वासन दिलं होतं ते तुमच्याकडून झालं. हत्ती आमच्याकडे स्थिरावले त्याचं कारण सांगतो की गेल्या वर्षी वंतारामध्ये बरोबर वंतारामध्ये आले त्यावेळी तुम्ही आमच्यापर्यंत येऊन काय सांगितलं की हत्तींना ह्या ठिकाणी हलवून देऊ नका, थोडं तुमचं नुकसान झालं तरी चालेल, पण ते आम्ही त्याच्यावरती सर्वे करतो आहोत. बंदरावर आम्ही पकड मोहीम करून घेऊन जाऊ. ते तुम्ही कौशल्यविष्ट केलं नाही. आता आमच्याकडे एक नवीन टेक्नॉलॉजी सायरन लावलाय. त्या सायरनचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी उपयोग होत नाही. आणि तुम्ही दुसरी गोष्ट मला सांगा ना की शहरामध्ये येऊन तुमची यंत्रणा कायम त्या ठिकाणी सीमेवरती असते, पण आमच्या भागात आलेला हत्ती तुम्ही बाजूला काढून उद्या सकाळी जर कुठची जीवितहानी झाली किंवा कुठचाही त्रास जर आमच्या शेतकऱ्यांना झाला पंचकृषीमध्ये तर जबाबदार वन खातं असेल. हे मी आज तुम्हाला सांगतो. नमस्कार, मी तातोबा देसाई. आज गेले कित्येक वर्ष हत्तीमुळे आमचे गाव बाधित आहेत. तळकट, शिरवल, कोंजर, कुंभरल, झोळंबे. आणि आज वनविभागाचा बघितला तर हा इकडचा चेंडू तिकडे तिकडचा चेंडू इकडे असंच सध्याचा चित्र दिसतंय. तर वनविभागाने ठोस निर्णय घेऊन आमच्या भागातून हत्ती दुसरीकडे कसे डायव्हर्ट होतील आणि आमच्या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान कसं काय वाचेल आणि शेतकरी कसा काय बागायतदार ह्याच्यातनं वर येईल, समृद्ध होईल, याच्याकडे जास्त करून वन खात्याने विचार करावा आणि आम्हाला सहकार्य करणं. कारण आता हे काजू पिकाचं नेमके हे 15 दिवस आहे आणि आताच्या ह्या दिवसामध्ये हत्तींचा एवढा प्रादुर्भाव आहे. आजच सकाळी आमचे ठेवलेले बॅरल काजूचे ठेवलेले बॅरल बोंडू ठेवण्यासाठी ते हत्तीने अक्षरशः नासधूस करून टाकलेली आहे. आणि याच्यामुळे मनुष्य जीवाला तर हानी आहे, पण आमचं पीक पण नाशाडी होतं आहे आणि त्याच्यामुळे आमचं अतोनात नुकसान होतं आहे. तरी आमची एकच मागणी आहे प्रामुख्याने की हत्तींना या आमच्या भागातून तुम्ही कुठेही दुसरीकडे डायव्हर्ट करा आणि आम्हाला शेतकऱ्यांना एक आधार द्या, हीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. या पंचकृषीमध्ये जी हत्ती आहे ती हत्ती आमचं असं म्हणणं आहे की वन खात्याने मुद्दाम इथे आणून सोडलेले आहेत. कारण वस्तुस्थिती अशी आहे की हत्ती त्या ठिकाणी कुठे जाऊ नयेत म्हणून ह्यांच्या हाकारी सगळे काम करत आहेत. प्रत्यक्ष हत्ती जी पकड मोहीम राबवायची होती त्या पकड हत्ती मोहिमेचा विषय प्रत्येक वेळी वन खातं हे कोर्टावर ढकलत आहे. प्रत्यक्ष कोर्टामध्ये जो निर्णय झाला त्याच्यावर अपील करून आपल्यासारखा निर्णय करून घेण्यासाठी जी कारवाई आहे ती वन खात्याने आजपर्यंत केलेली नाही. आणि दोडामार्ग तालुक्यामधले हत्ती दोडामार्ग तालुक्यातच राहावेत, या इकडे राहावेत अशी भूमिका वन खात्याची दिसते आहे.
त्याचा आधी पहिल्या प्रथम आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि या पंचक्रोशीमध्ये तळकोट, झोंबे, कोलदर, कुमरल हा जो भाग आहे हा शेती बागायतीने नटलेला भाग आहे. आणि आज हातातोंडाशी आलेलं उत्पन्न आहे, हे उत्पन्न शेतकऱ्यांना बागायतीमध्ये जाऊन घेता येत नाहीये. त्याचा नुकसानीचा अंदाज ह्या पूर्णपणे यंत्रणेला नाही आहे. आम्ही आता या ठिकाणी मागणी केली की तुम्ही ती यंत्रणा राबवा, त्याचा अहवाल तयार करा आणि त्या नुकसानीचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख या नुकसानी मार्फत करावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे ह्यांचे जे हॉर्न बसवलेले आहेत ते सुद्धा आज प्रत्यक्ष चालू नाही आहेत, त्या संदर्भात सुद्धा मागणी केली आहे. आणि या संदर्भातले जे हत्ती या ठिकाणी आहेत ते कुठेही तुम्ही न्या, पण पहिले आधी या ठिकाणी हत्ती न्या अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि मी या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सर्व राजकीय व्यक्तींना विनंती करतो. त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्या अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनातील सर्व आमदारांना विनंती करतो की तुम्ही हा प्रश्न, दोडामार्ग तालुक्यातला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला प्रश्न विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडावा आणि विधानसभेमध्ये मांडून या ठिकाणी सरकारने या ठिकाणी यांना योग्य तो न्याय द्यावा अशी या ठिकाणी मी मागणी करतो. साधारण किती हत्ती आहेत अशा? आता आजच्या दिवसाला या ठिकाणी 4 हत्ती आहेत, परंतु बाहुबली आणि जे 3 हत्ती आहेत ते पण ह्याच हत्ती बरोबर या ठिकाणी होते. ते सुद्धा वर शिरवलच्या वर म्हणजे केर भागामध्ये आहे, पण त्याच परिसरामध्ये ते हत्ती आहेत. सर्व हत्ती हे त्याच परिसरामध्ये आहेत आजच्या घडीला. आणि त्या हत्तीला डायव्हर्शन करण्यासाठी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी यांच्याकडे नाहीये. हत्तींमुळे आज आमचं गाव, आमची पंचक्रोशी भरपूर त्रासात पडली. प्रत्येक वेळी आम्ही वन खात्याकडे येऊन प्रयत्न करत असतो, कायम त्यांची आश्वासनं मिळत असतात. पण आमची आजची ठोस भूमिका आहे की हत्ती आमचा प्राणी नाही आहे, त्यामुळे त्याची व्यवस्था या ठिकाणी आमच्या पंचक्रोशी दशकृतीमध्ये किंवा आमच्या महाराष्ट्रात हत्तीचं जे काही नियोजन करायचं असेल, जो कर्नाटकात भाग पाठवायचा असेल त्या ठिकाणी पाठवावं. पण आमच्याकडे आता हत्ती नको आहे, कारण आम्ही बऱ्याच वेळा यांची आश्वासनं ऐकत गेलो. आजचा उद्या करण्यात आलं, पण त्यांनी कुठचं आम्हाला ठोस आमच्याकडून सहकार्य मिळत नाही. पण आता त्यांनी सहकार्य करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे. तो शब्द जर पूर्ण नाही झाला तर आमच्या दशकोशीतून पूर्ण दोडामार्गमधून या ठिकाणी मोठं आंदोलन उभारलं जाईल. ही आज एक तुम्हाला नाही म्हटलं तर हा इशारा एक थोडक्यात देतोय. पण लवकरात लवकर हत्ती मोहीम राबवावी. लवकर हत्ती पकडून आमच्या प्रभागातून आमच्या याच्यातून ते हत्ती या ठिकाणून कुठेही पाठवा तुम्ही, तो तुमचा प्रश्न आहे, पण आम्हाला हत्ती नकोय. तुम्ही प्रिकॉशन काय घेतलं? तुम्ही प्रिकॉशन काय घेतलं? दरवर्षी तुम्ही फक्त आश्वासनं घेता, तुम्ही कारवाई काही करत नाही. 4 माणसं आणून सिल्वरला ठेवली, 4 पैजणला ठेवली, ते रात्री झोपतात. कॅमेऱ्यामध्ये सगळं काही झालेलं आहे, आम्ही दाखवतो. तुम्ही त्यांना पगार देताय, आमच्या शेतकऱ्याला 5 पैसे भेटत. तुम्ही काय काय उपाय सांगा. आता कसं माहितीये का, तुमच्या सगळ्यांमध्ये बोलल्यानंतर असं वाटतं की 100% त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. आपल्याला ओंकारची पकड मोहीमची परमिशन मिळाली होती, त्याच्यानंतर पुढचं सांगतो तुम्हाला की कोर्टात त्याच्यात PIL दाखल झाली. आपण पूर्ण तयारी केली होती बंधाराची पण पकडून घेण्याची, परंतु त्याच्यात कोर्टात याचिका दाखल झाली, कोर्टाने त्याच्यावरती स्टे दिला. त्याच्यामुळे ती कारवाई सध्यास्थिती स्थगित आहे. परंतु त्याच्याकडे पकडायची ऑर्डर आपल्याकडे आजही आहे. तुमच्या यंत्रणा हे बघा, हे काल झालेलं आहे ना, ते तुम्ही सांगूच नका. तुम्ही तुमची यंत्रणा, तुमचे कामगार जे कोण असतील त्या ठिकाणी आमच्याकडे गस्तीसाठी राहिले पाहिजे. नाही सांगते मी तुम्हाला, ते इकडे दिसत नाही. 100% प्रतिबंध करायचं म्हणलं तर त्याला पकडणे हा एक ऑप्शन आहे. अपील केली ना, आमचं HPC कडे एक अपील चालू आहे. हायपॉवर कमिटी म्हणून केंद्र शासनाची जी असते त्यांच्याकडे आम्ही रिव्ह्यू याचिका दाखल केलेली, आणि प्लस हायकोर्टात जी पिटिशन चालू आहे ती चालूच आहे अजून. तर त्याच्यात पण आम्ही म्हणणं देतच राहतोय, कारण आम्ही दर 15 दिवसाला, महिन्याला तारीख चालू आहे तिकडे पण जातोयच आम्ही, हजर राहतोय. हो मराठे साहेब, एक सांगा, तुम्ही असे किती ओंकार पकडणार आणि किती तुम्ही काय करतात ते मला सांगा ना. तुमची ऐकून घ्या. वन्य प्राणी त्यांच्या याच्यात घुसू नये म्हणून काय तुमचं प्रयोजन आहे ते सांगा. आणि काय प्रयोजन चंदगडला गाडी उचलून टाकली त्याने, चंदगडला गाडी उचलून टाकली. ते सांगतो की आता काय करू तुम्ही शकतो? काय आम्ही दाखल आमच्या केलं काय ते सांगू नका. हा संघर्ष होतो ते कमी करणं. मग ते कमी करण्यासाठी आम्ही काय करतोय की मॉनिटरिंग टीम ठेवलेली आहे. तर मग ड्रोनचा वापर करतोय. मग ह्याच्यामुळे काय होतंय की लोकांना, पूर्वी काय होतं की आपल्याकडे ड्रोन कमी होते किंवा मॉनिटरिंगची लोक कमी होती, त्याच्यामुळे माणसाच्या जीविताला पण धोका होता. एवढे कंडिशन म्हणजे 2 ते 3 लक्षात आज आपल्याकडे एकच ड्रोन चालतोय साहेब. दुसरा ड्रोन बंद पडलेला आहे. 2च ड्रोन आहे तुमच्याकडे. आणि त्यामुळे अशी सिच्युएशन आहे की एका ठिकाणी ड्रोन उडवला ना तुम्ही तर दुसऱ्या बाजूला हत्ती जातात तुमच्या ड्रोनच्या कक्षाच्या बाहेर. कोणी माहिती घ्या. याच्यावर मेसेज आहे, 3 दिवस मेसेज येतो. काय माहितीये, लोकेशन सापडत नाही. आणि तुमचाच मेसेज कोणाचा मेसेज मला सांग. तुम्हाला जर लोकेशन सापडत नाही तर शेतकऱ्यांना काय दाखवणार तुम्ही मला सांगा. ह्याच्यावर मेसेज आहे, तुमचं अपडेट आहे ना, हत्ती अपडेट. हो मराठे साहेब, तुमचे आता वेळ अशी अधिकारी आली, तुम्ही त्या ओंकार हत्तीवरच किती पैसा खर्च केला तुम्हालाच ठोकी यावं आता. वस्ती भागात साहेब
कारण तुम्ही त्याला कधी आणलंच नाही बाहेर, तुम्ही आताच त्याला पिळला होता, ते बघितलेलं आहे आम्ही साहेब. हत्ती पोसायचं इकॉनॉमिक्स हा, ते बरोबर आहे, माहिती आहे साहेब, आरोप करत नाही, वस्तुस्थिती आहे, वास्तव तुम्हाला सांगतो, वास्तव काय आहे ते. तुम्ही फक्त पाण्यात घुसताय सर. दिवसाचा हे पाहिजे होतं कॅमेरा, तो आणला काय? त्या कॅमेऱ्यामध्ये दिवसाचा ड्रोन येत नाही, हत्तीचं लोकेशन येत नाही. तर तुमच्या डीओपीने स्वतः आम्हाला सांगितलं त्याच्यात येत नाही, आम्ही दुसरा विकत घेतोय. आज त्याला 1.5 महिना झाला, आता अजून नाईट नाईट विजन विजनचा आला नाही. नाईट विजनचाच आहे, नाईटीलाच तो चालतो, दिवसाचा चालत नाही तो. डेचा ड्रोनचा अभ्यास केला तर का, म्हणजे डेच्या ड्रोनला काय होतं माहिती का, त्या झाडाखाली असला, आपल्याकडे तुम्हाला पण माहिती आहे की तिथलं जंगल दाट आहे जंगल, त्या झाडाखाली असला की डेच्या ड्रोन मध्ये कॅप्चरच होत नाही. आमच्याकडे ड्रोन होता, त्याच्यावर आम्ही प्रयोग करून पण नाही होतो, कॅपॅसिटी कमी होत्याची. स्वतः डीओपीने इथे आम्ही आलो होतो ना, शर्मा साहेबांनी आम्हाला सांगितलं ना, आणि त्यांनी सांगितलं आम्ही प्रपोजल दिलाय विकत घेण्याचा. 1.5 महिना झाला तुमचा विकत येतच नाहीये दिवसाचा ड्रोन. नाही, दिवसाच्या ड्रोन आम्ही एकदा प्रयोग करून बघितलं बरं का, त्याचा फोकस आहे ना तो वरच्या कॅनोपी, वरचा जो नाही, कव्हर आहे ना त्यांनी त्याच्यावर स्वतः सांगितलं. मला एक सांगा तुम्ही, हत्ती दिसत हत्ती नाही. ऐका साहेब, हत्ती तळकट झोंबे आणि कोलजर मध्ये असल्यानंतर तुमची यंत्रणा तिथे दिसत नाही, पण ती जेव्हा पुढे कूच करतो सावंतवाडी मार्गा साईडला, तेव्हा तुमची यंत्रणा का सज्ज होते? का सज्ज होते सांगा ना? तुम्हाला कनेक्शन अशी आहे की त्याला शहरात आणून द्यायचं नाही. तसं काही नाही बरं का, आमची एक फिक्स यंत्रणा आहे, आमचे मग तुम्ही आता प्रत्येक साहेब, असं त्यांच्या भागात तुम्ही काय केलं? नाही नाही, त्यांच्या भागात तुमची माणसं आहेत का बसलेली आहेत? आहेत. हो ते काय आहे हो, कर्मचारी इथे किती होते कर्मचारी? इथे 50 कर्मचारी तुमचे होते, इथे मटुऱ्या वगैरे आम्ही होतो ना. पोलीस विभागाची गाडी होते ना, मग तिथे का नाही? आमचे पण तिथं पण कशाचे तिथे का नाही? तिथे का नाही ते सांगा तुम्ही. इंचार्ज असतात. आणि तुम्ही काय करता माहिती आहे, तो तळकरवरून झोळव्या मार्गे तांबोळी मार्गे इकडे वर येतो ना, तर यायला देत नाही तुम्ही. तुम्ही काय करता लोकांसाठी आकडे काय ठेवले तुम्ही? लोकांसाठी आकडे अजिबात ठेवले नाही तुम्ही, फक्त तो परत करण्यासाठी हो. ह्याच्यात येऊ नये, शहरात येऊ नये हा काही तुमचा प्रयत्न आहे. जर तसे ठेवले तर हातात कारण तुम्हाला माहितीये शहरात आल्यानंतर हे शहरवाले जे आहेत ना, ते काय करतील हे तुम्हाला माहितीये. नाही नाही, असं काही मग तुम्ही एका यंत्रणेत तुमचा माणूस पाठवू नका, आमच्या जंगलात राहू दे त्याला. पहिली गोष्ट गावात नाही आला पाहिजे कुठल्या पण बरं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला आम्ही जंगलात जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करतो, आणि त्याला सावंतवाडीकडे येऊ नये किंवा इकडेच पाठवावा असं म्हणजे ड्राईव्ह तसा भास होतोय. कारण कसं माहितीये, आज जवळजवळ 8 दिवस झाले फक्त तळकटच्या सीमेवर, झोळंब्याच्या सीमेवर जातो, शिवोलीच्या सीमेवर येतात. असे हेच चाललंय. हा मला तेच सांगा ना, चाललंय. पुढचा रस्ता त्याला माहित नाही का तिला? पुढचं माहिती नाही का, किंवा पुढे काय खायला नसतं. तिथूनच का परतला? आमच्या सीमेवर तो का परतला जातो तेवढं सांगा. त्या सीमेवर फटाके मारतात लोकं. मला आता जे माहिती ते सांगतो की जोळंब्याच्या तिथं काहीतरी तीव्र डोंगर आहे, त्याच्यामध्ये ते क्रॉस करत नाही. शिरवळवरून खेरवरून शिरवळवरून येतो, त्यावेळी त्या सगळ्या ग्रामपंचायतीने ठराव सकट प्रस्ताव दिले. सगळे दिले. त्या ठिकाणी फक्त बरं का, ऐका, एकच मिनिट. हो, त्याचं आहे, प्रस्ताव. बघतो नको, बघायचं कशाला, मला माहित आहे ना. आहे, तुमच्याकडे प्रस्ताव लेखी स्वरूपात तुम्ही प्रस्ताव मागितले, तिथे ठराव दिले पण आपण. आहेत. ग्रामपंचायतीने ठराव दिले, उमरड, तळकट, कोलजर सगळ्या ग्रामपंचायतीने ठराव करून दिले, आणि तुम्हाला सांगितलं होतं केजच्या हद्दीने तुम्ही सौर कुंपण सौर कुंपण करा. करा. आणि तिराळी परिसरामध्ये सौर कुंपणला लोकांनी विरोध केला होता. आम्ही आमच्या लोकांनी विरोध नाही केला, आम्ही सांगितलं आमच्याकडे सौर कुंपण तुम्ही करा, कारण तो जो मार्ग आहे तो एकदा बंद जर झाला तर या ठिकाणी येणार नाही. परंतु ते झालंच नाही ना, आणि नको तिथे म्हणजे त्यांची मागणी नाही, जे विरोध करत होते तिथे तुम्ही केला सगळा. त्यांचं केल्याबद्दल आमचं म्हणणं काय नाही आहे, परंतु गरज आहे तिथे गरज आहे, मागतायत लोक तिथे तुम्ही करत नाही. साहेब, एक नारळाचं झाड आहे ना, एक नारळाच्या झाडात तुम्हाला सांगतो 7व्या वर्षी मेहनत केल्यानंतर 8व्या ते 10व्या वर्षी नारळ लागतो. तो नारळ जवळजवळ 150 वर्ष आम्हाला पोहोचतो. ते झाड तुटल्यानंतर तुम्ही 2,000-2,500 रुपये नुकसान भरपाई देतात. मग तुम्ही माणसाची किंमत काय द्याल? आमचा एकच प्रश्न आहे की आमच्याकडे हत्ती येता कामा नये. तुम्ही काय डिसिजन घ्यायचं तुम्ही घ्या. आणि आता जे काजूचं नुकसान होतंय, म्हणजे जे काजू शेतकरी जाऊ शकत नाही शेतामध्ये आणि आणलं जात नाही, त्याचं कोण एक तर क्षमता म्हणून देऊ, एक पण त्याचं नाही. तुम्ही काय म्हणणार? हत्तीने केलं नाही म्हणणार, पण नुकसान होतंय ना शेतकऱ्यांचं. आता त्या काजू कधी पडून आहेत, आता ती दुसरी आपली तुम्ही सर्वे करा पाहिजे तर. यंदा साहेब, यंदा ऐका सांगतो, यंदा आमचं काय झालंय, तरी काय
जागेवरती जाऊन वस्तुस्थिती तयार करतो आणि शासनाला अहवाल सादर करतो. हो साहेब. त्याच्यात ती साहेब कोणत्या ऐका. दिवसात- किती दिवसात किती दिवसात करा? एक तुमचे आम्हाला केस स्टडी तयार करायचे तुमच्या 4-5 केसेस तक्रारी हो, तोपर्यंत आमच्या नाही नाही, पण तक्रारीचा काय विषय आहे? यांनी 5-10 वर्ष तक्रारीच करतोय ना. केस स्टडी करायला हा आजचा विषय आहे. एक कोऑर्डिनेटर कोणी पण हो, किती लोक मेले तुमच्या 25 वर्ष झाली हो. आतापर्यंत हे लोक कोऑर्डिनेट करतात तुमच्या लोकांशी. आता तक्रार नाही का? का? नाही तर तुम्हाला तिथे शक्य होतं का? तुम्ही साहेब ना आज संध्याकाळपासून आता दुपारनंतर करा. तुमची 25 वर्ष झाली. आम्ही सगळे येतो प्रत्येकाच्या बाजूचे हे सगळे काय. असं 2 वर्ष तुम्ही हेच सांगताय. उपयुक्त राहणार नाही. जर केस स्टडी सहित जर मांडलं तर खरंच लोकांच्या म्हणण्याचं आहे की एवढं खरं नुकसान झालंय. आता काजूचा हंगाम पण चालू आहे. साहेब ऐका. एकदम आता emergency तुम्ही हे आता करा, हे 15 दिवसात हंगाम चालू आहे जोरात. ह्या 15 दिवसात काजू आणल्या नाही ना, कलमाच्या काजू संपणार. साहेब पुढे राहणार नाही. ऐका, यंदाच्या निसर्गाच्या परिणामामुळे आमचे ते 20% उत्पन्न आहे. ते जरी आमच्या हातातून गेलं तर आम्हाला खायला काय मिळणार नाही. आमचा तोच एक आधार आहे. 15 दिवसात साहेब काजू तरी राहायला पाहिजे की नको. हंगाम संपलाय ना. हत्तीमुळे तिकडे जात नाही लोक. आज दुपारपासूनच काम चालू करा सांगतो. एक 8 दिवसात आमच्याकडे आम्ही आहे, तुम्ही ठोस निर्णय सांगा, असं नको. आणि आमच्याकडून काय आम्ही ठोस निर्णय सांगा. आणि दुसरं मी सांगतो, जेवढं ऍक्युरेट लोकेशन देताय ना त्याच्यासाठी मी सूचना देतो तुम्हाला. ऐकून घ्या. दुसरा विषय मागणी आमची महत्वाचा आहे, त्यांना तुम्ही डायव्हर्ट करा. आजपासून तुम्ही माणसं लावून तुम्ही तो आहे तिथे बघायचं, संध्याकाळी आहे की बघायचं, सकाळी माणसं लावा आणि डायव्हर्ट करा त्याला. साहेब, जंगलात काम चालतं. भेकुर्लीच्या जंगलात गेला, खडपड्याच्या जंगलात गेला ना तिकडे वर, तिकडे राहू शकतो ना तो. ते माझा मोठा जंगल पॅच आहे. मग तिकडे राहू शकतो. हे काय होतं? पर्यावरण तुम्ही रिटर्न त्याला इकडे घालवता ॲटम बॉम्ब टाकून. तुमची स्कीम आहे ना, आम्ही विरोध करावा लागतो. साहेब, वन खात्याकडून आता फक्त आम्हाला मेसेज येतात की हत्तीचा वावर अमुक ठिकाणी आहे, अमुक. याच्याशिवाय वन खात्याकडून काही प्रयत्न केले जात नाही. काही प्रयत्न केले जात नाही. फॉरेस्ट खात्याला पूर्ण वरल्या पटायचं आणि ती भेटत नाही आपल्याला काय, तुमची स्कीम खराब आहे. लोकेशन भेटत नाही आपल्याला काय. आणि प्रत्येक वेळी आम्ही मागणी करतो साहेब, की होय म्हणतात, परत आता तुमची पोझिशन काय आहे हत्ती संदर्भात ती सांगा. म्हणजे पकडण्या बिकडण्या वगैरे काय नाही. सगळं काय कसं आहे, कुठे आहे हत्ती, काय आहे ते सगळं काय, तुम्हाला सांगतो कोर्टात किती माणसं आहेत ह्याला त्या हो, हत्तीला तुम्ही हे ते करण्यासाठी? वनतराचं आणलं फळं म्हणून ते कोर्टाने नाही केलं. ते वनतराने आणलं असतं ना तर हत्ती बरोबर गेला असतं. दुसरी आणि गोष्ट वनतरासाठी ते सगळं केलं गेलं. आता हे लोक येतात ना, यांची यंत्रणा ती गावाला रिपोर्ट पण करत नाही. ते आले नाही गेले आम्हाला काय माहितच नसतं. तुम्ही तो रिपोर्ट तरी करा ना गावाला. बाबा यंत्रणावाले आलेले आहेत, ते येतात, गाडी घेऊन गाडी निघून जाते. ते कुठे असतात तेच आम्हाला माहिती. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे तुम्ही ऐका हो, प्रत्येक ग्रामपंचायतीकडून तुम्ही सायरन बसवा. ऍक्टिव्ह करून द्या. वाजणार कधी तो? वाजतच नाही. तो चेक तरी करा. मग कशाला ते बसवलं काय? किती किती संपूर्ण दोडामार तालुक्यात बसवल्यानी प्रत्येक ग्रामपंचायतीकडे सायरन मोठं आणून. ते गावात एक बसवलंय बरं का. त्याचं कसं आहे, जो गावाच्या जवळ आला की तो वाजवायचा आहे. कुठे वाजतो? ते अजिबात झालेली आहे. यांच्याकडे आता 8 दिवस हत्ती आहे. वाजतच नाही. साहेब, आहे का नाही बघितलं का तुम्ही सायरन? सायरन आतमध्ये आहे का? आहे वास्तू नाही, आतमध्ये सायरनच नाहीये. नाही चेक अहो, आम्ही बघितलं नाहीये. तुम्ही येऊन बघा तिथे. सगळे चेक करून अहो, कसं काय? मग तो वाजत नाही. त्याचं काय आहे, ते गावाच्या जवळ आला तर वाजवायचं. अहो, गावात त्याच्या खालीच आहे तो. सायरनच्या बाजूला आता वावर आहे ना. पण मी तरी खात्री करतो. ते आम्ही इथे गाडी आहे ना, सायरनच्या खालीच साहेब, तिथे सायरनच्या दोन मिनिटं. रस्त्यापासून कर्मचारी सांगतात की तो ऍक्टिव्ह नाही केलेला नाही.